स्वाभिमान धनी चला. महामाया माता माता नाही तुझी आता. हरेगाव येथे स्वाभिमान धम्म परिषद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन. आज दिनांक 16 डिसेंबर रोजी स्वाभिमानी भूमी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त हरेगाव येथे स्वाभिमान धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. 16 डिसेंबर 1939 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी गुलामगिरी झुगारून हक्काने जगा अशी हरेगाव येथे ऐतिहासिक परिषद घेतली होती. याच ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ हरेगावची भूमी आज स्वाभिमानी भूमी म्हणून ओळखली जाते. या पार्श्वभूमीवर भारतीय बौद्ध महासभा व हरेगाव परिसरातील सर्व भीमसैनिकांच्या वतीने दरवर्षी 16 डिसेंबर रोजी धम्म परिषदेचे आयोजन केले जाते. बाबासाहेबांचे विचार जिवंत ठेवणे, त्यांनी समाजासाठी केलेले कार्य नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे हा या परिषदेचा प्रमुख उद्देश आहे. या धम्म परिषदेप्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भीमराव आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांनी उपस्थित भीम अनुयायांना संबोधित करत बाबासाहेबांच्या संघर्षमय जीवन कार्यावर प्रकाश टाकला. भीमराव आंबेडकर हरेगाव येथे येताना दत्तनगर येथे सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. मोठ्या संख्येने भीमसैनिक, नागरिक व अनुयायी कार्यक्रमासाठी उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, आवाज जनतेचा न्यूज. तथागत गौतम बुद्धांचा आणि ती महाप्रजापती गौतमी केवळ आई राहिली नाही, केवळ मावशी राहिली नाही, बुद्ध धम्माची सारथी झाली. आणि आज ज्या भिक्खुणी आपण धम्म संघामध्ये बघतो आहे त्याचे महामाया माता माता नाही तुझी आता. या ठिकाणी भीमराव साहेबांचं आगमन या ठिकाणी होत आहे. आपल्या सर्वांना विनंती बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांनी आपल्या जीवनाचं ध्येय व्यक्तीची प्रतिष्ठा ठरवलं आणि व्यक्तीचं मूल्य ठरवलं आणि ते साध्य करण्याकरता लोकशाहीचा मार्ग सांगितला. सामाजिक, आर्थिक, राजनैतिक लोकशाही. ते ध्येय साध्य करण्याकरता त्यांचं जे लक्ष होतं, जर भारतात व्यक्तीची प्रतिष्ठा वाढवायची असेल तर भारताच्या प्रत्येक नागरिकाला समाज जीवनात फक्त भारतीय बनावं लागेल. प्रथम भारतीय आणि अंततः भारतीय नागरिक म्हणून त्याला उभं राहावं लागेल. मग यांना नागरिक म्हणून स्वाभिमानानं उभं करण्याकरता बाबासाहेबांनी जे उद्दिष्ट निर्धारित केले त्या उद्दिष्टापैकी एक अस्पृश्य वर्गाकरता उद्दिष्ट सांगितलं होतं की तुम्ही मेलेली जनावरांचे मांस खाणं बंद करा, वतन बंद करा आणि लोकांची गुलामी बंद करून टाका. 1926 ला सांगितलं. सातत्यानं बाबासाहेबांनी परिषदा घेतल्या, लोक जागृती केली आणि वतनाला लाथ मारण्याचं आणि स्वाभिमानी शेतकरी बनण्याची घोषणा या हरेगावच्या परिषदेमध्ये केली. इथून पुढे कालावधीमध्ये हा कार्यक्रम एका वर्गाचा नसून हा कार्यक्रम संपूर्ण भारतीयांचा स्वातंत्र्याचा आहे. आणि म्हणून सगळ्या भारतीय लोकांना स्वाभिमानाचं जीवन जगण्यासाठी आणि स्वाभिमानाचा संघर्ष, स्वाभिमानाचं जीवन जगण्यासाठी, स्वावलंबी बनण्यासाठी या संपूर्ण परिसरातील लोकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहणं गरजेचं आहे. क्रांतिकारी जयवीर, खरोखर या ठिकाणी फार आनंद होतोय. आज आपण स्वाभिमान दिन साजरा करत आहोत. खर तर 1939 साली याच दिवशी, याच रोजी डॉक्टर बाबासाहेबांच्या या ठिकाणी पदस्पर्श झालेला आहे. महार वतन परिषद त्यांनी या ठिकाणी गाजवली होती. सरकार जर आपल्याला हक्का विरोध येत असेल तर तुम्ही शांत बसू नका, बंड करा, असा स्वाभिमानी संदेश या ठिकाणी दिलेला आहे. आणि या स्वाभिमान संदेशाचं लोकांमध्ये इतका प्रभाव पडला की ते आज स्वाभिमानात जगत आहे. आणि ही एक चळवळ लोकमुक्त व्हायसाठी या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने दरवर्षी धम्म परिषद घेतली जाते.
कायदेशीर सल्लागार उत्तर जिल्हा या शाखेच्या वतीने सर्व तमाम आंबेडकर प्रेमीला विनंती आहे की दरवर्षी तुम्ही याचप्रमाणे या ठिकाणी येऊन स्वाभिमान जागृत करण्याचे काम आपल्या हाती घ्यावं, एवढं बोलून मी या ठिकाणी आमच्या सर्वांना क्रांतिकारी जय भीम. माझे नाव सुनील बाबूराव शिंगारे. मी हरेगाव ग्रामपंचायतचा सदस्य असून भारतीय बौद्ध महासभा तालुका कोषाध्यक्ष आहे. गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे तसं बघितलं तर 16 डिसेंबर 1939 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हरेगाव येथे आले व त्यांनी या ठिकाणी शेतकरी जोडी परिषद घेतली. परंतु नंतरच्या काळामध्ये या कार्याला उजाळा मिळावा म्हणून हरेगावच्या काही नागरिकांनी पुढाकार घेऊन स्मृती उजाळा कार्यक्रम घेण्याचं ठरवलं. 2007 सालापासून या ठिकाणी स्मृती उजाळा कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यामध्ये या स्वाभिमानी धम्म परिषदेला मोठं वैभव प्राप्त होणार असून प्रत्येक नागरिकांचं या ठिकाणी सन्मान करायचं काम चालू आहे. त्यावेळी हरेगावच्या नागरिकांच्या वतीनं या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक आहे, त्या स्मारकाचं सुशोभीकरण विकास करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने चालू आहे. या ठिकाणी सर्व जे शिकले सवरलेले लोक आहेत, ज्यांना असं वाटतं की आपल्या पगारातला काही हिस्सा आपण बाबासाहेबांच्या चळवळीसाठी दिला पाहिजे, ते लोक स्वयंस्फूर्तीने या ठिकाणी काम करतायत. या ठिकाणी नवीनच आता या स्वाभिमान दिनाचं औचित्य साधून या ठिकाणी प्लॅटफॉर्म व शिडीचं बसवण्यासाठी एका उपासकानं स्वतःचा आर्थिक रक्कम 1 लाख रुपये दिली. त्याचबरोबर काही लोकांनी स्वतः श्रमदान केलं. अशा पद्धतीचे काम या ठिकाणी चालू आहे. एका उपासकाने या ठिकाणी हे आय लव्ह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव या ठिकाणी दिलं. म्हणजे या ठिकाणी पर्यटन स्थळ होण्याची आता मार्गावर आहे. सर्वांना जय भीम. आज 16 डिसेंबर, आज 16वी इथं परिषद आयोजित केलेली स्वाभिमान भूमी परिषद. असं इथं हरेगाव मध्ये 1939 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या हरेगाव मध्ये पथप्रदर्शन केले होते. वेठबिगारी आणि कामगारांचे हक्क डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस सांगितले होते. त्याच्या अनुसरून मग भारतीय बौद्ध महासभेने इथं या पावनभूमीवर बाबासाहेब आलेले, त्याच्या अनुषंगाने इथं आज ही 16वी धम्म परिषद असं आयोजित केलेलं आहे. त्या अनुषंगाने आपण बघत असाल तर पूर्ण भीम मानवी इथं बाबासाहेबाला अभिवादन करण्यासाठी आज आलेला आहे. तर मी आपल्या चॅनलद्वारे सांगू इच्छितो का ही स्वाभिमान भूमी म्हणजे ऐतिहासिक भूमी आहे. हे बाबासाहेबांनी इथं राहिलेले आणि कामगारांचे हक्क, बेघरांचे हक्क इथं भाषण केलेलं आहे आणि लोकांची चळवळ जागृत केली. म्हणून हे पर्यटन स्थळ व्हावं अशी आमची इच्छा आहे. सरकारला आम्ही विनंती करणार होतो का हे पर्यटन स्थळ म्हणून घोषित करायला, कारण इथं बाबासाहेबांचे विचार रुजलेले. म्हणून माझ्या प्रत्येक भीम सैनिकांना आवाहन करतो तर आपल्या चॅनलद्वारे आम्ही आवाहन करतो की इथं भीम सैनिकांनी दरवर्षी 16 डिसेंबरला बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आलं पाहिजे. एवढं बोलत थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय संविधान. करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यापर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज जनतेचा. बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर.